स्टार रिस्टार 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 हो गुलाब शेट रिस्टार रिस्टार म्हणलं मला हाताला हसू येते. नाद खुळा दला डोळा दादा तो डायलेक्ट सांग ना दादा. मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी 10 वाजले. मस्त आपला अवतार थोडा मॉडिफिकेशन करायचंय म्हणजे चेहऱ्याचं बरं का. आता मी मोडाळ्याला आलो आपल्या भाऊसा भाऊक. मस्त दाढीला कट मारायचं आहे एकदम मॉडेल दिसायचं. उद्या आपल्याला कॉलेजला जायचंय त्याच्यासाठी आज आपण दाढी करायला चाललोय. मस्त दाढी करायला चाललो तर मग मी ना मोठंच मध्ये खूळ काढले. ती मग ती गहू नेन दळून आण. मग आता आपण गहू पण चालवलंय हे बघा. मम्मी आता गहू काय नको या करू नको. आता मम्मी तांदूळ देऊ राहिले. सॉरी आपण तांदूळ देऊन आपला दादू बघा कसा झोपलाय पायावर पाय टाकून. दादू आता ना बोलता झाला आपल्यासोबत कारण त्याच्या बेसन दाढीत अटकलंय. चालत आपण चालूय दाढीला कट माराय. चला मग आपण भाऊसा भाऊक चाललोय. मोडाळ्याचा एकदम मस्त न्हावी आहे एकदम प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यात. भाऊसा भाऊक लोक कटिंग कराय त्या दाढी कराय. मी पण चाललोय भाऊसा भाऊक तुम्हाला दाखवतो. चलो मग आता भाऊसा भाऊक दाढीला कट मारणे केली. चलो तर मग जा भाऊ काल दळण येऊन चाललंय गाडी मस्त आपली ट्रॅक काही चालवली फुल राडा राहत नाही. चला मग आता दळण दळायला जायचं आपल्याला कटिंग करायची. चला तर मग आपण चाललोय आता अर्ध्या रस्त्यात आलोय. अजून 5-10 किलोमीटर बाकी. चलो फायनली आपण भाऊसा भाऊच्या दुकानावर आलोय खास दाढीला कट मारायला. आता भाऊसा भाऊ बघा झाडू राहिलंय. तुम्ही पण या. मी आलोय मस्त एक नंबर कटिंग दाढी करतोय. भाऊसा भाऊ मोडाळ्यात आपलं भाऊचं शॉप आहे. नो फायनली आपण दाढीला कट मारलाय. भाऊसा भाऊ एकदम फायनल करून दिलं एकदम मॉडिफिकेशन केलंय म्हणजे एकदम स्मार्ट. उद्या आपल्याला कॉलेजला जायचं चाला तर मग तुम्ही या भाऊसा भाऊच्या इथं मस्त कटिंग करतोय एक नंबर. चलो हा आपला भाऊ आहे. हा एक व्हिडिओ शूट करू राहिलोय. आपला काळूराम आहे. काळूराम इकडे बघ. काळूराम आता दाढी करायला बसवलाय. त्याला दाढी नाही पण तरी दाढी करायला बसवला. चला तर आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ बनवू राहिले. चला तर मग त्याला निकळते याड भरून गेले गबस वर का मग अवसान पाय नाही तर डोकं कुटील धरून. मित्रांनो चांगलं दाळण दळून आणलंय. मै बाई मला शेअर येऊ राहिले अजून सांगा. ऐक बर का मग या बाय काढू नको. चांगल्या व्हिडिओ मध्ये मग घेऊ राहिले मम्मीला तरी शिवाय येऊ राहिले. चांगलं दळण आणाय. दळाय मोडाळ्याला गेलो दळून आलो. 35 रुपये मी दिलं दळणाचं आणि आता मला हसू राहिले बघा. डोक्यात दगड आवतील मग अवसान पाय बर का काढू नको. बघा काय यार मै घरात इज्जतच नाही मला शपथ आहे. काय सांगू आता ना बाई तुमच्यामुळे ना मी जातो पळूनच जातो कुठंतरी. ही राहतच नाही घरात आता. चालेल चला तर मग मी आहे ना आता दळण दळून आणलंय आणि एक फ्रुटी आणली माझ्या बायकोला. बाई तुला प्यायची का नाही. हा माझ्या बायकोसाठी मी खास फ्रुटी आणली. मग बायको बघा कशी इथं झोपा काढू राहिली. हे बघा झोपा मस्त. काय गरम सपाटा भरू का दवाल्या. थंड आणायची आणले तर आणले म्हणते गरम आहे. तो बापाची पेंड आहे काय. हा आणि मित्रांनो माझ्या मम्मीसाठी असं काही नाही आणेल असं थोडं आहे का. माझ्या मम्मीसाठी आणायच लागेल. माझ्या मम्मीसाठी व्हिडिओ काढायला अजून राहिले माझी मम्मी. तेव्हा बाई इकडं तुझ्यासाठी काय आणलं. इकडं इकडं बाई इकडं चाऊमिन आणलंय माझ्या मम्मीसाठी खास. हे बघा दर कुरकुरे तुझ्यासाठी कुरकुरे आणले. धर 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 धर. चलो तर मग मित्रांनो 3 वाजले 15 मिनिटं झाले घरातून निघालोय. मग शिंक जायला आपण. ऊन पण खूप हे दमलोय बी पक्का प्रमाणाच्या बाहेर. हा रस्ता बघू शकता. आपल्याला असं असं जंगलातून जायचंय. मागच्या वेळेस आपल्याला इथं वाघ दिसला होता बिबट्या. आता काही दिसत नाहीये. आता खूप थकलोय. पाण्याची ताण लागली खूप प्रमाणात. पाणी सुद्धा आणलं नाही म्हणून ताण नाही लागणार पण चालता चालता खूप ताण लागली. आता चालू आहे पण म्हशी सापडत आहे का नाही काय माहीत नाही. म्हशी सकाळी लावून दिले मी 8 वाजता. आता 3:30 वाजले असतील. मी चाललोय म्हशींकडं. हा दररोजचा आपला रस्ता इथून असं असं जंगलातून जायचं. पूर्ण जंगल फिरायचे. पूर्ण जंगल दिसतं पूर्ण.
आणि आपण जंगलामधून म्हशी सापडतोय आपल्या. देवाच्या कृपानं तर सापडल्याच पाहिजे. बघू सापडत आहे का नाही. चला तर मग आपण म्हशींक गेलो परत दाखवतो तुम्हाला. चला तर मग भावांनो, अर्ध्या याच्यात आलो, पूर्ण दमून गेलो. उन्हाचा तडाखा बघू शकता. पूर्ण अजून म्हशी सापडल्या नाही. हे जंगल बघा, पूर्ण जंगल आहे. समोर नवरा नवरी आहे, हरिहर किल्ला आहे आणि आपल्या इकडं खाली घर आहे. आता 1 तास झालं कंटिन्यू चालत आलोय, तरी अजून 1 तास आपल्याला जायला लागेल म्हशींकडं. अजून म्हशी काय सापडल्या नाही मित्रांनो आपल्या. बघू आता कुठं म्हशी सापड्यात आहे काय माहीत नाही. देवाच्या कृपानं लवकर सापडावा. ऊन पण पक्के, घाम आलाय, ताण पण खूप लागलेली. पाणी भेटा ना इकडं, कारण उन्हात कुठं पाणी आहे. तुम्हाला दाखवतो आता कुठं जायचं आपल्याला. पूर्ण हा धस चढून जायचंय. धस चढून गेल्यानंतर आपल्याला म्हशी सापडायचं आहे का नाही माहीत नाही. पण चला आपण म्हशी जिद्द सोडायची नसती. म्हशी सापडल्याशिवाय हार मानायची नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय म्हशीवाला मानताय मले. चला चला तर मग म्हशी शोधू. पाहिल्या नाही तर बापले मारील. म्हशी सापडल्या नाही का भाऊ, मा बापानं मग कामच केलं. तो 90चा पॅक मारतोय मग काम करतोय माझं. तसा काही एक शब्द बोलणार नाही. 90चा पॅक मारला का मग विषय हाड झाला माझा. चला त्याच्यामुळं आपण म्हशी गवसू पटकन. चला मग. मित्रांनो, फायनली आपल्या म्हशी सापडल्या आहे. मस्त एकदम खतरनाक मध्ये लय भारी वाटतं. म्हशी सापडल्या बघ. बघू राहिल्या कशा आपल्याक. एकदम चर राहिले, चरायला एकदम खतरनाक आहे. वातावरण एकदम क्लॅरिटी एकदम खतरनाक आहे. बघा कशा चर राहिल्या आहे. माझ्याकडे बघू राहिल्या. अर अर चला घरी, चला घरी. अरे आई नाद खुळा, म्हशी सापडल्या. 1 नंबर वाटलं मस्त. हो हा, चला आता या मशीनला घेऊन सगळ्या माझ्याकडे बघू राहिले. मशीनला घेऊन आता घरी सुटतो. घरी नाही, घरच्या रस्त्याला लावतो. थोड्या फोनवर बोलत बसतो कोणासोबत तरी, टाइमपास करतो. चला तर मग आता आपल्याला म्हशी घेऊन घरी जायचंय मस्त. चला, म्हशी सापडल्या. लय खूप झालं तुमचा भाऊ. चला मग या. चला आता मस्त खाली उतरलोय. खाली मस्त वातावरण बघा, 1 नंबर खतरनाक. म्हशी दिवसभर पाण्यात बसून घेत आहे. या झाडा झाल्या का चाराय पाहत, या झाडा झाला का चाराय पाहत. या बाकीच्या मागे चोर राहिल्या मस्त. आणि आपल्याला आता बघा का वातावरण आहे यार. हा हा, खतरनाक मस्त वातावरण आहे. काय संध्याकाळचा टायमिंग आहे. समोर सूर्य बुडवताना दिसतोय. माझ्या म्हशी खाली चरताना दिसत आहे आणि मी व्हिडिओ काढताना दिसतोय. चला तर मग आता आपण चाललो घरी. फायनली तुमचा भाऊ म्हशी घेऊन घरी आलाय. घरी आल्यावर बायको कशी बाबर तांदूळ निसू राहिली. हा, कशी वाघिनी, वाघीन कशी. हा, आणि आपल्याला हे पूर्ण म्हशी इकडं तिकडं गुरं पळत आहे. ते आपल्याला पारड्यामध्ये तांगाडायचे. चाल हे बाई का आपलं जाऊ दे. हय हय, हे बारीकले पारड आपण आतमध्ये कोंडितो आणि बाहेर बाहेर बांधितो. आता हे बघा पूर्ण त्यांच्या जागेवर बसून घेतलंय. चला तर मग आपण म्हशी बांधून म्हशींचं धारा काढायला लागल, दूध काढायला लागल. चला, पैसे निघाले. हे पैसे आहे का? पैसे नाही, पण ही याड्याची पोटची ही वाटतं पैसे. चला मग म्हशी बांधितो, नाही तर मम्मीला शिव्या देईल. हा.